भारतानं पाकिस्तानसोबत व्यापार बंदीचा निर्णय घेतलाय। भारतानं आयात आणि निर्यात पूर्णपणे थांबवली आहे। डोळे वटारणाऱ्या पाकला भारतानं चोख उत्तर दिलंय। भारताकडून पाकिस्तानची व्यापारी कोंडी केली जाते। भारताच्या वाणिज्य मंत्रालयानं पाक सोबत व्यापारावर बंदी घातली आहे। पाकिस्तान साखर, सिमेंट पासून ऑटोमोबाईल्स पार्ट्स पर्यंतच्या गोष्टींना तरसणार आहे। तर भारताला सुद्धा सुख्या मेव्याला मुकावं लागणार आहे। भारतातून पाकमध्ये कापूस, सेंद्रिय रसायन, भाज्या, औषधं, प्लास्टिकच्या वस्तू, कॉफी, चहा, मसाले, रंग, तेलबिया आणि दुग्धजन्य पदार्थ निर्यात केले जातात। तर पाकिस्तानातनं भारतामध्ये तांब्याच्या वस्तू, फळं आणि काजू यासह ड्रायफ्रुट्स, केशर, कापूस, गंधक, खनिज इंधन, लोकर आणि काचेची भांडी आयात केली जातात। भारताचा पाकिस्तान सोबतचा व्यापार एकूण व्यापाराच्या 0.06% पेक्षा कमी आहे। व्यापार बंदीमुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसणार आहे। तांदूळ, कांदा, टोमॅटोसह इतर खाद्यपदार्थ थांबल्यानं पाकिस्तानात अन्न टंचाई आणि महागाई वाढेल। दुबई सिंगापूर मार्गे होणारा $10 अब्जचा अप्रत्यक्ष व्यापार बंद झाल्यास पाकला पर्यायी मार्ग शोधावा लागेल। या तुलनेत भारताचं आर्थिक नुकसान नगण्य, रणनीतिक फायदे सुद्धा आहेत। शिवाय बाजारात किरकोळ अस्थिरता यामुळे निर्माण होऊ शकते। पाकिस्तानबद्दल बोलायचं झालं तर औषध, अन्न आणि कापड या क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे। शिवाय महागाई आणि पाण्याची सुद्धा कमतरता त्यांना भासेल। भारत पाकिस्तान अटारी बॉर्डरवर आज शांतता आहे। आतापर्यंत एकही जण पाकिस्तानात जाण्यासाठी आलेला नाही। अनेक पाकिस्तानी जे आहेत ते अटारी बॉर्डरवरून क्रॉस करून त्या बाजूला गेलेले आहेत। पहिल्यांदा भारतीय जवानांकडून त्याची तपासणी केली जाते आणि त्यानंतर पाकिस्तान इमिग्रेशन डिपार्टमेंटकडून तपासणी करून त्यांना आतमध्ये सोडलं जातं। मात्र परवा दिवशी पाकिस्तान आपले इमिग्रेशन डिपार्टमेंट बंद ठेवलेलं होतं, त्यामुळे कुठल्याही पाकिस्तानाला प्रवेश दिला गेला नाहीये। एकही नागरिक जाऊ शकलेला नव्हता। मात्र काल 10:30 वाजता पाकिस्तान इमिग्रेशनने आपले दरवाजे उघडले आणि त्यानंतर जे पाकिस्तानी नागरिक होते त्यांना प्रवेश दिला गेला। मात्र आजचे आपण दृश्य पाहतोय, आज एकही पाकिस्तानी नागरिक या अटारी बॉर्डरवरून प्रवेशासाठी आलेला नाहीये। सकाळपासून इथे कुठल्याही पद्धतीची गर्दी पाहायला मिळत नाहीये। मागच्या 8 ते 10 दिवस इथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती। भारतीय महिलांना पाकिस्तानात जाण्यासाठी आजही परवानगी नाहीये। भारत पाकिस्तानवर आर्थिक हल्ला करण्याच्या तयारीत आहे। वर्ल्ड बँक, आशियाई बँक, IMF, FATF यांच्याकडे पाकनं तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर IMFनं पाकला दिलेल्या कर्जाचा फेरविचार करण्यासाठी भारत आता विचारणा करणार आहे। तर FATF कडे पाकिस्तानला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ग्रे यादीत टाकण्याची विनंती केली जाणार आहे। भारत तात्काळ हल्ला करू शकतो, त्यामुळे जगानं हस्तक्षेप करावा अशी मागणी पाकिस्ताननं केली आहे। तर UN मधील पाकिस्तानचा सदस्य असीम अहमदचा रडका दावा सुद्धा समोर येतोय। पाक संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलवण्याच्या तयारीत आहे। घाबरलेल्या पाकिस्ताननं मित्र राष्ट्रांकडे आता मदत मागितली आहे। सौदी अरब आणि इतर मित्र देशांना पाकिस्तानकडून मदतीसाठी विनंती केली जाते। तर तणाव कमी करण्यासाठी भारतावर दबाव टाकण्यासाठी पाककडून ही विनंती केली जात असल्याची माहिती आहे।